तुम्हाला आयताकृती खोली दिसते, हा आहे खळबतखाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. स्वराज्याचे, या राज्याचे गुप्तहेर होते, बहिरूपी बहिर्जी नाही. अनेक राज्यात जात होते, त्या राज्याचा वेषांतर करत होते. मग आपल्या स्वराज्याविषयी, मग आपल्या महाराजांविषयी काय चर्चा चाललेली, ही चर्चा आणून राजाने या खोलीच्या आतमध्ये सांगितली. पण ती गुप्तता कशी असावी, तर ती गुप्तता बहिरूपी बहिर्जींसारखी असावी. का तर आपले पती स्वराज्याचे गुप्तहेर आहेत, हे घरातल्या पत्नीला देखील माहिती नव्हतं की आपले पती स्वराज्याचे गुप्तहेर. औरंगजेबाच्या दरबारापर्यंत गेले, औरंगजेबाला कवाली ऐकवली आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती बहिर्जी नाही. म्हणून तर राजे म्हणत होते, माझ्या स्वराज्याचा तिसरा डोळा कोण, तर गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाही, कारण स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून म्हटलं जायचं. खाली या गोल इमारती दिसतात ना तुम्हाला, या आहे विजयस्तंभ. या विजयस्तंभाचे कारण हे 7 मजली होते. याच्या 7व्या मजल्यावर ज्या दिवस महाराजांनी कुठल्या गडावर विजय मिळवला, विजय प्राप्त केला, की 7व्या मजल्यावर एक भगवा ध्वज फडकायचा, जेणेकरून आजूबाजूच्या गड किल्ल्यानं आजूबाजूच्या गावात रहितेला कळत होतं की आज आपल्या महाराजांनी कुठल्या गडावर विजय मिळवलेला आहे, म्हणाला विजयस्तंभ म्हणून ओळखला जातो. तसाच तुम्हाला इलेक्ट्रिक पोल दिसतात तिथे, तो कडा दिसतोय, हिरकणी कडा. तुम्ही पायी आलात, येत असताना वरच्या साईड एक बुरुज होता, इलेक्ट्रिक पोल त्याच्यावरती वाकलेले होते बघा, तो हिरकणीचा. हिरणावाची गवळण होती, दूध घालण्याकरता गडावर आली. या गडाचा दरवाजा बंद झाला. मग माता कुणासाठी, मग माता बाळासाठी, मग माता आपल्या लेकरासाठी त्या पश्चिमेच्या कड्यावरून कड्या कपऱ्याला वेली पालीला धरून माता खाली उतरली. गोष्ट राजांना कळाली की जर माता आपल्या लेकरासाठी खाली उतरू शकते तर उद्या शत्रुपण तिथून चढून येऊ शकतो. पण बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकरांना महाराजांनी आदेश दिला, हिरोजी स्वराज्याचे बांधकाम प्रमुख आपण, जाऊन तो डोंगर तासून घ्या, बलाढ्य बुरुज बांधा. बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज, गावाला नाव दिलं हिरकणीची वाडी. म्हणून म्हटलं जातं कुणासाठी, तर बाळासाठी माता खाली उतरली. पण मातेचा सन्मान हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी केला, कारण की स्त्री सन्मान राजा, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री रडली नाही, ज्यांच्या दरबारामध्ये परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जातो, अशा महाराजांनी त्या मातेचा सन्मान केला. आता खालच्या साईड एक तळ दिसतं तुम्हाला भरलेलं, त्या तळाचं नाव आहे गंगासागर तळ. छत्रपती श्री शिवरायांचा राज्याभिषेक हा पंडितवान गागाभट्टाने केला. गागाभट्ट हे पंडित यात्रेवाले होते, काशी यात्रेवाले. येते वेळी 7 नद्यांचं पाणी, 7 नद्यांचं पाणी महाराजांना प्यायला दिलं. अभिषेकातलं उर्वरित पाणी त्या तलावात सोडलं, म्हणून त्याचं नाव गंगासागर तलाव. काठापासून खाली 35 फूट खाली खोल आहे. रायगडावर असं 1 नाही 2 असे 11 तलाव गडावर, 84 पाण्याच्या टाक्यात गडावर. तलाव उकरल्या, टाक्या उकरल्या, मिळणारा दगड होता त्यापासून बांधकाम केलं, तिथे खड्डा झाला, भिंत अडवली, पाण्याचा साठा केला. 1 तीर में 2 निशाण. तसंच समोर एक टोक दिसत, टकमो टोक, त्याची माहिती आपण जाताना ऑन रोडला घेणार. तळ पाहून घ्या. आता आपल्याला रायगडाच्या महत्वाच्या ठिकाणी राज दरबारात आणि या बाजारपेठेच्या 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी आणि 22 दुने 44 दुकान. हा एक उंच पायऱ्या आतमध्ये, याचं कारण घोड्यावर बसून बाजार केला जायचा. आगे दुकान पीछे मकान, अशी या बाजारपेठेची. आता या बाजारपेठेचे एक प्रमुख व्यापारी होते नागप्पा शेट्टी, कर्नाटकचे व्यापारी होते, सोना चांदीचे व्यापारी होते. अतिशय प्रामाणिकपणे व्यापार करत होते. महाराजांच्या निदर्शनाला की नागप्पा आमच्या रयतेला प्रामाणिकपणे व्यापार करत, तर बोला आमच्याकडून काय इनाम पाहिजे. नागप्पा हे व्यापारी, महाराज माझं नाव आहे नागप्पा, जर का माझ्या दुकानासाठी एक नागाचा छाप दिला तर येणाऱ्या ग्राहकाला येणाऱ्या व्यापाऱ्याला कळेल की नाग म्हणजे नागप्पांचं दुकान. मग 400 वर्षापूर्वीची ऍडव्हर्टाईज आहे बघा. हा एकच होते, प्रमुख होते ना व्यापाराचे. आणि या ठिकाणी 400 वर्षापूर्वीची अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आहे बघा. आज भाग्य असं आहे की आपण 400 वर्षाची गटर लाईन काम करताना बघतोय, पण आपलं दुर्भाग्य असं असणार आहे की आपली गटर लाईन कोण 4 वर्षानंतर बघणार नाही. 4 दिवस बघा, इथं बघा क्लिअर आहे. गटार भिंतीपासून तर त्या भिंतीपर्यंत हा संपूर्ण छत्रपती श्री शिवरायांचा राहता राजवाडा. आणि याच राजवाड्याने पाहिला तो 3 एप्रिल 1680 दिवस. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. महाराजांनी आपला अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680 याच ठिकाणी याच चौथऱ्यावरती सोडला. मग इथून देहयात्रा त्या जगदीश्वरापर्यंत गेली आणि त्या जगदीश्वराच्या प्रणांगणामध्ये साबाजी भोसले यांच्यातून महाराजांना फडाकणी प्राप्त झाली. हिंदवी स्वराज्याचे राजे, पण पुत्राग्नी सापडली नाही, मंत्राग्नी सापडली नाही. संभाजीराजे त्यावेळेस पणाल्याच्या नजर कैदी होते, की मुळा त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचली होती. मग राजाराम महाराज रायगडावर होते, राजाराम महाराजांच्या हातून अग्नी द्यायची होती, पण राजाराम महाराजांचा मंचारोहण करायचं होतं. आता मंचारोहण करायचं म्हणजे मुंज करावं लागते, अग्नी द्यायची म्हटलं तर मुंडन करावं लागतं, आणि मुंडन करायचं म्हणजे तो वर्षभर दुःख बाळगावं. या कारणास्तव साबाजी भोसले सावत्र बंधूंच्या हातून महाराजांना भडाकणी प्राप्त झाली.
असा हा राजांचा पूर्णत्व दुमजली मातीचा राहता राजवाडा होता. या राजवाड्यामध्ये 4 चौतरे आहेत. 1 नंबरचा दिवाणी, खास खास लोकांशी सल्ला. 2 नंबरचं सचिवालय, कागदपत्र व्यवहार करण्याची जागा. 3 नंबरचं हे स्वयंपाकघर आणि हा राजांचा क्षयरूम आराम करण्याची जागा. या ठिकाणी हे पिण्याचं पाण्याचं टाकं डाव्या साईडला दिसतं ते स्नानगृह वाटतं. समोरचा दरवाजा दिसतो, रस्ता अवजड आहे, पण आपण त्या साईडने पाहणार त्याच्या पलीकडे तिकडे आहे स्वतःची करन्सी, कॉइन्स, नाणी, शिवराय, सुवर्णहोण, अष्टकोणी राजमुद्रा या राजधानी रायगडावर घडवली. येणारा शुभक्त इथली माती सुद्धा आपल्या कपाळाला लावली जाते. म्हणून म्हटलं जातं की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच माणिक मोठी, दुसरी धन दौलत नाही, दुसरी धन. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हा पूर्ण याला दासी वटा असं म्हटलं. प्राण्यांचे जे नोकर चाकर होते ते या ठिकाणी आताच्या भाषेत म्हणायचं सर्वस्व. या ठिकाणी खालच्या साईडला ज्या इमारती दिसतात ते आहेत अष्टप्रधानची वाडी. महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं. मग याच ठिकाणी बाळाजीरावजी, रामचंद्र नीलकंठ, मोरपंत पिंगले, हंबीराव मोहिते, निराजीरावजी, रामचंद्र त्रिंबक, अणाजी पंत हे मंत्री राहतात. मग जवळपास या राजधानी रायगडावरून 350 गडकिल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार केला जायचा. याच्या साईडला हे बॅरिकेडवाले जाळीवाले दिसते ना, हे आहे धान्य कोठार. स्वराज्याचं धान्याचं कोठार कोल्हापूरमध्ये किल्ला आहे, पन्हाळा किल्ला. गंगा यमुना सरस्वतीतील धान्याची गोळा त्या ठिकाणी. स्वराज्यावरती काय संकट आलं का तिथून धान्य सप्लाय की स्वराज्यावर पाठवलं जायचं. पण समजा यदा कदाचित शत्रूने रायगडाला तह घातला, रायगडाला वेढा घातला, तर तिथून आलेलं धान्य गडावर येऊ शकत नाही. मग अशा प्रसंगाला रिझर्व्ह इमर्जन्सीसाठी हा धान्य साठा वापरला जायचा. एक 22 फूट खोल, एक 20 फूट खोल, एक 15 फूट खरी खोल, वर्षभर पुरेल असा धान्य साठा इथं स्टोअर केला जायचा. एक रचना पाहूया, नंतर आपण महाराजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये जाऊ, जिथे त्यांनी अखेरचा श्वास बाबूच्या शिडीने केली धान्य कोठार. एवढं फुल भरत असतं. या चौकडी सर्कलमध्ये 3 खड्डे. हा पहिला खड्डा 22 फूट, 2 नंबर 20 फूट, 3 नंबर 15 फूट. काय